महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागला। त्यात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला भरभरून यश मिळालं। भाजपच्या पद्धतीनुसार या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि मतदारांचे आभार मानण्यासाठी नवी दिल्लीतील भाजपच्या कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या मेळाव्याला मार्गदर्शन केलं। त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी जे एक संबोधन वापरलं ते पुढील दिशा स्पष्ट करणारं होतं। अन्य प्रमुख नेत्यांची नावं घेऊन झाल्यावर ते म्हणाले, मेरे परम मित्र देवेंद्र फडणवीस। नरेंद्र मोदी यांचं भारतीय राजकारणातील आजचं स्थान पाहिलं तर अशा प्रकारचं संबोधन वापरलं जाणं कुठल्याही नेत्यासाठी अत्यंत मानाची गोष्ट म्हणावी लागेल। त्यामुळे राज्यातले देवेंद्र उद्या केंद्रातले नरेंद्र होऊ शकतात का, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। खरं तर मोदी यांच्या परम मित्र या एका शब्दातच फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार हे पक्क झालं होतं। फक्त त्यावर अधिकृततेची मोहर उमटवण्यासाठी 10 दिवस लागले। दीर्घ प्रतीक्षेनंतर गुरुवारी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली। अशा रीतीने राज्याचे कार्यकारी प्रमुख म्हणून तिसऱ्यांदा फडणवीस परत आलेत। इतकंच नाही तर ज्या मोदी यांनी त्यांना परम मित्र म्हणून संबोधलं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलंय। 2014 हे वर्ष भारतीय राजकारणाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड ठरणार होतं। काँग्रेसची दशकभराची राजवट संपवून नरेंद्र मोदी यांनी भाजपला एक हाती सत्ता मिळवून दिली। त्यानंतर आंतरराष्ट्रीय तसंच देशांतर्गत पातळीवर भारताला एक सन्मानाचं स्थान मिळवून देण्याच्या दिशेने त्यांनी पावलं टाकायला सुरुवात केली। मे महिन्यात त्यांनी घडवलेल्या या ऐतिहासिक सत्तांतरानंतर 6 महिन्यांच्या आत भाजपाने महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळवून सत्ता संपादन केली। देवेंद्र फडणवीस या तरुण तडफदार नेतृत्वामुळे भाजपा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष ठरला। फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा महाराष्ट्राचं राजकारण आणि व्यवस्था तशी बिघडलेलीच होती। राज्याच्या काही भागांमध्ये 3 वर्ष दुष्काळ पडला होता। त्यामुळे पदावर आल्या आल्या त्यांनी प्रशासनाला गती देण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी त्यांनी मार्ग पत्करला तो लोकांना आपल्या कामात सहभागी करून घेण्याचा। हे सरकार आपलंय आणि आपण त्याचे भागीदार आहोत ही भावना लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी त्यांनी कंबर कसली। उदाहरणादाखल प्रशासनामध्ये युवकांचा सहभाग मिळवण्यासाठी सुरू केलेला मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम, युवकांचा उत्साह, नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानातील त्यांची गती यांचा प्रशासनासाठी उपयोग व्हावा असा स्तुत्य उद्देश घेऊन ही योजना सुरू झाली। मोदी यांनी आधी गुजरातमध्ये आणि नंतर केंद्र पातळीवर अनेक कल्पक आणि नाविन्यपूर्ण योजना राबवल्या। त्याच धर्तीवर फडणवीस यांनी राज्याच्या प्रगतीसाठी विविध प्रकल्प आखले, अनेक योजना राबवायला सुरुवात केली। त्याचबरोबर राजकीय नेतृत्व म्हणून फडणवीस यांनी सर्व प्रतिकूलतांवर मात करत सर्व समाज घटकांमध्ये आणि वर्गांमध्ये आपली विश्वासार्हता निर्माण केली। जलयुक्त शिवार अभियानाद्वारे राज्यातील सुमारे 5000 गावं दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता। राजेंद्र सिंह यांच्यासारख्या जलतज्ञांनीही या प्रकल्पाची प्रशंसा केली होती। दुर्दैवाने 2019 मध्ये निवडणुकीनंतर राजकारणाला वेगळं वळण लागलं। गेल्या वर्षी विधिमंडळात खुद्द उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले की जलयुक्त शिवार अभियानाची कामं नीट झाली असती तर राज्याला यंदा दुष्काळाचा सामना करावा लागला नसता। गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा मोदी हे तसे राज्याच्या राजकारणात नौखे होते, ते कधी सुद्धा आमदार झाले नव्हते। फडणवीस यांची ही परिस्थिती फारशी वेगळी नाही। ते आमदार असले तरी गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांसमोर ते झाकोळून गेले होते। त्यांच्याकडे राजकीय वारसाही नाही, असलाच तर तो कार्यकर्त्याचा वारसा आहे। परंतु फडणवीस यांनी ते साध्य करून दाखवलं। साध्या नगरसेवक पदापासून ते मुख्यमंत्री असा प्रवास त्यांनी केला, तो सर्वांना सोबत घेऊनच। गुजरातचे मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर पंतप्रधान झाल्यावरही मोदी यांना अनेक शाब्दिक हल्ले आणि कठोर टीकेला सामोरं जावं लागलं। फडणवीस यांच्याही वाट्याला तीच परिस्थिती आली। ते मुख्यमंत्री असताना मित्रपक्ष म्हणून येणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी त्यांना धारेवर धरलं होतं। मात्र मोदी यांच्याच प्रमाणे फडणवीसही या टीकेला पुरून उरले। तुम्ही जे शिव्या शब्द देता तीच माझी ऊर्जा आहे असं मोदी यांनी संसदेत सांगितलं होतं। तीच उक्ती फडणवीस यांनी खरी करून दाखवली। आपल्यावरील सर्व टीकेला त्यांनी शब्दातून नव्हे तर कृतीतून उत्तर दिलं। विरोधी पक्षनेता असताना फडणवीसांनी तेव्हाच्या आघाडी सरकारच्या कारभाराचे वाभाडे अनेकदा काढले होते। त्यांच्या व्यासंगी नेतृत्वाची प्रचिती तेव्हाच सर्वांना आली होती। परंतु विरोधी पक्षनेता म्हणून आक्रमकता दाखवणं वेगळं आणि शासक म्हणून सर्वसमावेशकता बाळगणं वेगळं।
त्यामुळे मोदी यांनी मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली तेव्हा ते आपला प्रभाव पाडू शकतील का अशी शंका सगळ्यांनीच व्यक्त केली होती। ती शंका आज 10 वर्षांनंतर फोल ठरलेली दिसते। स्वच्छ प्रतिमा हा फडणवीस आणि मोदी यांना जोडणारा आणखी एक दुवा। एका दशकाच्या राजवटीत असूनही भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेले मोदी जसे आहेत तसंच 5 वर्ष मुख्यमंत्री आणि 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री असूनही फडणवीस आरोपांपासून मुक्त आहेत। गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी टोपी फिरवली आणि 105 आमदार निवडून आले तरी फडणवीस यांना विरोधी बाकावर बसावं लागलं। त्या कसोटीच्या काळातही फडणवीस यांनी आपलं कर्तृत्व दाखवून दिलं। उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील 3 मंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं। इतकंच नव्हे तर आधी 2020च्या बिहार विधानसभा निवडणुकीत आणि नंतर 2022च्या गोवा विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांनी भाजपचे प्रभारी म्हणून काम केलं। या दोन्ही ठिकाणी त्यांनी भाजपला जोरदार यश मिळवून दिलं। त्यामुळे महाराष्ट्राबाहेरही फडणवीस यांच्या नेतृत्वाबद्दल एक दरारा निर्माण झाला। म्हणूनच जवळजवळ एक हाती बहुमत मिळाल्यासारखी परिस्थिती असतानाही मुख्यमंत्र्यांचं नाव जेव्हा जाहीर होत नव्हतं तेव्हा अनेकांना फडणवीस आता राष्ट्रीय पातळीवर जाणार असल्याचे वेध लागले होते। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून बहुजन समाजातील एखाद्या नेत्याचं नाव जाहीर होईल आणि फडणवीस भाजपचे अध्यक्ष म्हणून सूत्र घेतील अशा वावड्या पसरवण्यात आल्या होत्या। फडणवीस यांचं कर्तृत्व आणि प्रभाव पाहिला तर ती चर्चा अनाठही वाटतही नव्हती। केवळ राजकारणी म्हणून नाही तर एक अभ्यासू व्यासंगी नेता म्हणून फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं। एकंदरीत पाहिलं तर केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीतील घोषणा पुढची 5 वर्षेही गाजत होती आणि 5 वर्षांच्या खंडानंतर आता परत ती घोषणा ऐकू येणार आहे। मात्र या घोषणेला आता नवीन वळणही मिळणार आहे। अनेक राजकीय तज्ञांचं म्हणणं आहे की भविष्यात पंतप्रधान पदासाठी देवेंद्र फडणवीस हे नेतृत्व योग्य आणि उपयुक्त ठरू शकतं। त्यामुळे आजचे राज्यातले देवेंद्र उद्या केंद्रातले नरेंद्र होऊ शकतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।